आत्ता त्याची डेव्हलपमेंट एवढी चांगली आहे की तो त्याच्याबरोबरचे जे काही मुलं आहेत, त्याच्या वयाची जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर तो प्रॉपर इंटरॅक्ट करून सगळे खेळ खेळू शकतो, इंडिपेंडेंटली बाहेर वागू शकतो, सगळ्या गोष्टींमध्ये तो स्वतःहून कॉन्फिडेंटली सहभाग घेऊ शकतो. जे आम्हाला दिसतं की जे आम्हाला डिझायर्ड होतं त्याच्या बाबतीत त्या गोष्टी आम्हाला इथे मिळालेल्या आहेत. नमस्कार, माझं नाव संतोष यादव, माझ्या मुलाचं नाव सोहम यादव. लहानपणी तो 2-2.5 वर्षाचा असेपर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये काही बदल किंवा काही प्रॉब्लेम आहे असं कधीच जाणवलं नाही. पण नंतर त्याचं बोलण्याचं जी प्रगती व्हायला हवी होती ती आम्हाला तेवढी दिसत नव्हती. मग आम्ही जे ज्याची फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला की काय आम्ही करू शकतो, काय इश्यूज दिसत आहेत. तर त्याचे जे फॅमिली डॉक्टर पुनीत गुप्ता होते तर त्यांनी आम्हाला CRC जे सुमित सरांचं आहे तर ते आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं. तर मग 2.5 वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा तिकडे गेलो, प्रयत्न केला. तर सरांकडे जेव्हा पहिल्यांदा ॲनालिसिस झालं तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला गोष्टी कळल्या की डिलेड डेव्हलपमेंट काय असते, मुलं का प्रगती नाही करू शकत, काय इश्यू असू शकतात लहान मुलांमध्ये त्या बाबतीतले. मग त्यांनी आम्हाला एक कोर्स ऑफ ॲक्शन दिलं की कसं तुम्ही हे करू शकता, कसं पुढे जाऊ शकता. तर मग स्टार्टिंगला त्याचे काही थोडे फिजिकल इश्यूज होते, बोलण्याचं त्याला डिलेड डेव्हलपमेंट होतं. तर हळूहळू करून त्यांनी त्याच्यावरती काम केलं. कोपरखिरण्यावरून आम्ही वाशीला मग जेव्हा बॅच शिफ्ट झाली तेव्हा आम्ही वाशीला जाऊ लागलो. तेव्हा तिकडे प्रियांका मॅम होत्या, त्याच्यानंतर अनिशा मॅम होत्या, ज्यांच्याबरोबर सोहमचा खूप चांगलं बॉन्डिंग झालं पुढे. तर त्यांच्याकडून आम्हाला बऱ्याच गोष्टी कळत गेल्या की कसं करायला हवं. सोहममध्ये जे मेनली डिलेड स्पीचचं होतं त्याचा आम्हाला अनुभव चांगला आला की पहिल्या 4-6 महिन्यामध्येच तो खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांशी इंटरॅक्ट करू लागला, बोलू लागला, स्वतःचे जे काही गोष्टी आहेत त्या स्वतःहून एक्सप्रेस करू लागला, मांडू लागला. तो एक आम्हाला फायदा झाला. पुढे थोड्याफार त्याच्या ज्या फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये होतं लिखाणाच्या बाबतीत किंवा त्याच्या ओव्हरऑल त्याच्यामध्ये आम्हाला दिसलं की त्याच्यामध्ये पण त्यांनी आम्हाला सांगितलं की मोटर स्किल डेव्हलपमेंटमध्ये त्याला हेल्प हवी. मग त्याच्यामध्ये त्यांनी हेल्प केली, त्याचे सेशन्स घेतले डेली. आम्हाला एक थोड्या दिवसांमध्ये त्यांनी रिव्ह्यूज करून आम्हाला त्याचे फीडबॅक पण दिले. त्याच्याप्रमाणे अजूनही आमचा आता प्रोग्राम सुरू होता. आत्ता त्याची डेव्हलपमेंट एवढी चांगली आहे की तो त्याच्याबरोबरचे जे काही मुलं आहेत, त्याच्या वयाची जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर तो प्रॉपर इंटरॅक्ट करून सगळे खेळ खेळू शकतो, इंडिपेंडेंटली बाहेर वागू शकतो, सगळ्या गोष्टींमध्ये तो स्वतःहून कॉन्फिडेंटली सहभाग घेऊ शकतो. जे आम्हाला दिसतं की जे आम्हाला डिझायर्ड होतं त्याच्या बाबतीत त्या गोष्टी आम्हाला इथे मिळालेल्या आहेत. वाशीमध्ये जेव्हा गोष्टी संपत आल्या किंवा सुमित सरांचा रिव्ह्यू झाला तेव्हा सुमित सर आणि सौमिल सर दोघांनी पण सजेस्ट केलं की पुढच्या त्याच्या एज्युकेशनल आणि लर्निंग डेव्हलपमेंटसाठी तुम्ही CLCला नेरूळला शिफ्ट व्हा आणि तिथून त्याच्या पुढच्या प्रोग्रेससाठी आपण प्लॅनिंग करूया. तर त्याप्रमाणे आम्ही नंतर नेरूळला आलो. नेरूळला मग रीना मॅम आहेत, बाकीचे निखत मॅम आहेत, मग त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट केलं, कॉन्टॅक्ट केला. रीना मॅमने इनिशियल ॲनालिसिस केलं की त्याला कुठल्या गोष्टींमध्ये इश्यूज वाटत आहेत त्याच्या स्कूल डेव्हलपमेंटसाठी किंवा त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा. मग त्यांनी तो प्लॅन ऑफ ॲक्शन केला. त्याची बेसिकली आम्हाला इश्यूज स्टार्टिंगला जे फेस झाले ते होते की त्याची रायटिंग स्पीड होता किंवा त्याची एबिलिटीज होत्या त्या कमी दिसत होत्या. तर मॅमने स्पेसिफिकली त्यासाठीच मग सजेस्ट केलं की आम्ही वेकेशन बॅचमध्ये एनरोल व्हावं आणि वेकेशन बॅचमध्येच त्याच्या त्या डिसेबिलिटीज किंवा ज्या इश्यूजवरती स्पेसिफिक काम करून त्याला पुढे जेव्हा तो स्कूलमध्ये जाईल तेव्हा त्याचा फायदा होईल. तर आम्हाला त्याचा आता 1 महिना आम्ही करतो आहे ती पूर्ण प्रोसेस, पण दिसतं आहे की त्याच्यामधून ट्रिमेंडस तो फायदा झालेला आहे आणि त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. जे आधी सोहम करत होता बिफोर द वेकेशन बॅच आणि आत्ता जे सोहम करतो आहे डिपेंडिंग अपॉन जो आमचा मेन कन्सर्न रायटिंग, तर त्याच्यामध्ये आम्हाला डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट दिसते. आम्ही म्हणू शकतो की सोहम जे आधी गोष्टींमध्ये कमी पडत होता लिखाणाच्या बाबतीत किंवा काही, तर ते आता त्यांनी प्रॉपरली कवर केल्यात. मॅथ्स म्हणा किंवा इवन हिंदी जे त्याने ह्याच्या आधी कधी लिहिलं नव्हतं बिफोर कमिंग टू द वेकेशन बॅच, ते सुद्धा त्याने प्रॉपरली स्टार्ट केलं आणि त्याला येत आहे कॉन्फिडेंटली. आता सध्याचं जग बघता किंवा आता परिस्थिती बघता मुलांमध्ये बऱ्याच गोष्टी आपण लहानपणीच बघतो की त्यांनी ह्या गोष्टींमध्ये अचीव करायला सुरुवात करायला हवी.
म्हणजे त्यांनी इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करायला हवी किंवा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायला सुरुवात करावी. पालकांच्या अपेक्षा असतात, बट मी म्हणेन की जेव्हा कोणी नवीन पालक त्यांच्या मुलांना ह्या गोष्टींसाठी अप्रोच करतात तेव्हा त्यांना दिसतं की मे बी ते कमी पडतात किंवा त्यांची इच्छा नाही आहे. मी सजेस्ट करू शकतो की जर तुम्हाला मुलांमध्ये काहीही छोटी कमतरता दिसते की ज्याच्यासाठी तुम्हाला मेडिकल हेल्प किंवा एखाद्या डॉक्टरची ओपिनियन हवी आहे, तर तुम्ही संकोच न करता ह्या गोष्टींसाठी डॉक्टरला अप्रोच करा. तुमचा जो काही इश्यू असेल तो डेफिनेटली तुम्हाला एका एक्सपर्ट डॉक्टरकडूनच सॉल्व्ह करून मिळेल. जर कुठलीही डेव्हलपमेंट असेल, डिलेड डेव्हलपमेंट असेल, स्पीच असेल किंवा इतर कुठल्या फिजिकल डिसेबिलिटीज तुम्हाला वाटत असतील की मुलांच्या ग्रोथमध्ये त्या दिसत नाही आहेत, तर जेवढ्या लवकर तुम्ही ह्या गोष्टींसाठी अप्रोच कराल, माझं पर्सनल मत आहे की तुम्हाला तेवढ्या लवकर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल आणि तो पुढच्या जगामध्ये जे काही घडणार आहे त्याच्या फ्युचरसाठी तो केपेबल होऊ शकतो.